वहिनी चहात थोडे आले टाका. नाही म्हणलं घसा थोडा खराब झालाय हो. असू दे आमच्याकडे गरीबाकडे. मी काय घाण ठेवू शकतो? अरे काय करतो, काय घाण ठेवू शकतो हा तुझा प्रश्न, मी काय सांगणार. घाण ठेवलंच पैसे देणार. घर, जमीन, शेती, सोनं नाणं आधीपासूनच तुमच्याकडे घाणवट आहे. आता माझ्याकडे घाण ठेवायला उरलंयच काय सावकार? हा पण हा अरे आहे तुझ्याकडे एक गोष्ट आहे घाण ठेवण्यासारखी. कोणती सावकार? अरे तुझं आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी एक वस्तू आहे तुझ्याकडे घाण ठेवण्यासारखी, आणि त्याच्यावर मी नक्की पैसे देईन तुला. कोणती वस्तू सावकार? वस्तू सांगू? सांगा सावकार. सांगू? सांगा. अरे तुझी बायको. सावकार सावकार आहे का? आता मी आहे. मी माझ्या आवाजाने ओळखलं काय तुम्हाला? आता मी यशा वडर आहे. काय म्हणतोयस? बोल. नाही सावकार जरा नड होती, पैसे पाहिजे होतं. डोक्यातनं काढून टाक. कायम नडून पैसे मागायला येतो, परत माघार फिरवतोस का तू? सावकार बघताय तुम्ही, दुष्काळ पडलाय, पाऊस नाही, पाणी नाही. अरे दुष्काळ पडलाय, पाऊस नाही, पाणी नाही म्हणून काय आम्ही दान धर्म करत सुटू काय? तसं नाही सावकार, जरा नड होती म्हणून आलतो, पैसे पाहिजे होतं. काय पैसे पाहिजे होतं? तुला चांगलंच माहित आहे पैसे द्यायचं पाहिजेच असतील तर काहीतरी घाण ठेवल्याशिवाय हा सावकार पैसे देत नाही, हे तुला चांगलं माहित आहे. अहो सावकार तुम्हाला माहिती आहे की अहो निम्म्यापेक्षा जास्त रान ताकारीच्या पाटात गेले. आता काय राहिले गाणवट ठेवायला तुमच्याकडे? अरे रान गेलं तर घर आहे की रे. अहो सावकार घर तुमच्याकडे ठेवून आम्ही राहायचं कुठं? अरे तो तुझा प्रश्न आहे, मी त्याचं काय उत्तर देणार आहे? सावकार जरा नड होती पैशाची, एवढ्या काहीतरी करून मला मदत करा. घाण ठेवण्यासारखं काय असेल तर पैसे माग. तुमचं मागलं आणि आत्ताच असं एकदमच देतो. अरे हे नुसती तुझी बोंबाबोंब कायमची आहे, देत तर काहीच नाहीच. अहो देतो सावकार, विश्वास ठेवा. नाही घाण ठेवायला काय आहे का बोल, बाकी सांगू नकोस. आता घाट जेवायला का आणलाय बारका जिन्नस? जिन्नस होय. काय आणलंय तू? अरे वा 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 वा, अरे जिन्नस. सावकार सोनच आहे ते. अरे मणी मंगळसूत्र. अरे हा तर बाईचा नवऱ्याचा दागिना आहे. अहो सावकार दुष्काळात नवरा वाचला तर त्या मणी मंगळसूत्राला महत्व नाही तर काय कामाचं आहे हो? यार ठीक आहे. किती पैसे पाहिजेत बोल तुला या जिन्सावर? अहो सावकार ह्या जिन्नसावर द्यायची 20,000 रुपये. 20? होय. ऍडमिट लागले काय रे तुला? मग किती देत आहे? हे बघ फार तर 10,000 मिळतील तुला. मग द्या की. हे बघ पण आणि काय? पण माझं एक काम आहे ते तुला करावं लागेल. सावकार काम आणि या गरीबाकडे होईल का तुमचं काम? अरे तुझ्याकडनंच होऊ शकतं म्हणून तुला काम सांगतोय. सावकार कामाचं काय काढू नका, पैसे तेवढीच माझ्याला द्यायची व्यवस्था करा. नाही मग घेऊन जायला येतोच तुझं काम होणार नाही. बरं तुम्ही म्हणताय म्हणून मी काम करायला सावकार तयार आहे. हा असं जरा काय काम आहे सावकार? तिकडे काय काम? हे काय मला जमणार बरं का सावकार? मग पैसे तुला मिळणार नाही. काय करू नका. अहो माझ्यावर दया करा, माझे नळ काढा. हे मला काय काम जमणार नाही. अहो हे सावकार पाप आहे. मग तुला काम करावं लागेल. जमतंय का नाही तेवढं सांग. आता नड आहे म्हटल्यानंतर होईच म्हणलं पाहिजे. सावकार मी तुमचं काम करायला तयार आहे. माझ्या पैशाची तेवढी व्यवस्था करा. अरे माझं काम झालं की तुझं काम झालंच म्हणून समाज. अहो सावकार तुमच्या कामाला लागलोच मी. माझ्या पैशाची तेवढी व्यवस्था करा. केले. कोण्या थांब
शाळेला चल बघू. नाही, मला खायला पैसे दिल्याशिवाय मी शाळेत जाणार नाही. हे बघ, तू शाळेतून आलास की नाही, मी तुला नक्की खाऊला पैसे देते. मग चल ना. नाही, सारखं खोटं बोलत असते. मला खायला पैसे देत नाहीस. मी नाही जाणार शाळेला. जा. अरे बाळा, तुला सांगितलं ना, तू शाळेत नाहीये, मी तुला नक्की खाऊला पैसे देणार आहे. खरंच देते. कुठं आहेत पैसे बोल, कुठं ठेवलेत पैसे? माझ्याकडे पैसे नाही आहेत हो. खोटं बोल नकोस. त्या सोन्याला कुठनं पैसे देणार होतीस? अहो, त्याला शाळेत जावं म्हणून मी म्हणत होते. मला फसवतेस, मला खोटं बोलतेस. बोल, कुठं आहेत पैसे? अहो, खरंच माझ्याकडे पैसे नाही आहेत हो. मला फसवू नकोस. त्या दाजी पाटलाकडे मी जाऊन आलो. त्यानं मला सांगितलं तुझ्या बायकोच्या मजुरीचा 1 रुपया ना रुपया दिलेला आहे. मला खोटं बोलतेस. बोल, कुठे ठेवले पैसे? अहो, खरंच माझ्याकडे पैसे नाही आहेत. का माझी सत्व परीक्षा पाहताय? सत्व परीक्षा? अगं, सत्व परीक्षा तर तू माझी पाहतेस. तुझ्या बापानं जेव्हापासून हा कोंडा माझ्या गळ्यात बांधला तेव्हापासून मला खायला मिळणार कोंडा. अरे दीपक, अरे रोज दारू प्यायल्यावर तुला कोंडा तरी कसा मिळेल सांग की. ए संध्या, तू मध्ये बोल नकोस. नवरा बायकोच्या भांडणात तुला माहित नाही. अरे हिनं त्या बाजी पाटलाकडनं पैसे आणून सुद्धा माझ्याशी खोटं बोलते. वहिनी, तुम्ही आज जावा, याच्याकडे लक्ष देऊ नका. ए थांब, पाहिले आधी मला पैसे दे. वहिनी, तुम्ही जावा आज. अरे, देवानं दिलेल्या तोंडानं बायकोचं नाव सुद्धा नीट घेता येत नाही तुला. सोन्यासारखं पायल नाव असताना तू तिला पाहिलं म्हणतोयस. होय, ती पाहिलीच आहे. होय, ती पाहिली आणि तो अडशिरी. अरे लगा, दारू पिऊन पिऊन आयुष्याची पाक वाट लावलीस. ती बिचारी रोज एकाच्या बांधाला कामाला जाते म्हणून तुला 4 घास खायला तर मिळतात. काय उपकार नाही माझ्यावर करत. अरे तिचं कर्तव्यच आहे ते. होय, तिचं कर्तव्य आहे. आणि नवरा म्हणून तुझं काय कर्तव्य आहे का नाही? अरे, तुझी काय जबाबदारी आहे की नाही? अरे, उठल्यापासून झोपेपर्यंत नुसते दारू दारू आणि दारूच प्यायची. अरे दीपक, आता तर सुधारायचं बघ. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. तुला कशाला शहाणपणा शिकवू मी? तुझी बायको कामाला जात्या म्हणून तुला 4 घास खायला मिळतात, नाहीतर उपाशी मारायची वेळ आली असती तुझ्यावर. एवढं लक्षात ठेव. मी उपाशी मरतोय होय? मला कोण उपाशी मारतोय? नमस्कार. नमस्ते. या या, तुमचीच कमी होती. दुष्काळात 13वा महिना. अहो, 13वा महिना कोणाला लागला म्हणायचा? अरे लगा, जनावराची अवलाद आहेस तू, तुला 13वाच महिना लागणार बघ. अरे सध्या तोंड सांभाळून बोल. अरे बोलतोयस तो? तोंड सांभाळून बोलायचा मी मित्र आहे लगा, विश्वास मित्र. अरे तरी पण तोंड सांभाळून बोलाय. यशवंत, तू काय तसं ठेवलंयस का रे? आता आम्ही कुणाचं वाईट केले रे? अरे काय राहिले रे वाईट करायचं? रोज एकाला गाठायचं, त्याला दारूच्या नादी लावायचं. अरे लगा, या सोन्यासारख्या निर्व्यसनी दीपकला दारूच्या नादी लावून त्याला पाक बर्बाद केलंस. अरे त्याचा संसार पाक उद्ध्वस्त केलास आणि वर म्हणतोयस होय काय राहिले वाईट करायचं? ए संतोष, त्याचा काही दोष नाही. माझ्या दोस्ताला काय बोलायचं नाही. दीपक, अरे दोस्त आणि काय दोष नाही. अरे आपलं चांगलं चित्तो त्याला दोस्त म्हणायचं असतं. आम्ही कोणाचं वाईट चितलं होय दीपक, सांग की. अरे काय राहिले रे अजून? 5 एकर शेती दारूच्या नादात फुकली. अरे या घराची कौलं सुद्धा राहिली नाहीत. अरे घरातली भांडी कुंडी तर मोडीला घातली या दारू पायी. दीपक, भांडी कुंडी ऐकायला मी सांगितले तुला? नाही नाही, शेत घर जमीन दाग दागिने सावकाराकडे मी सांगितलं काय तुला ठेवायला? अजिबात नाही. नाही बोलतोय रे मग ह्यो. तू कशाला सांगशील रे? होय, ती बी पण बरोबर आहे. तू सांगणार नाहीस, पण त्या पैशाची प्यायला तू असणार. ए येश्या, अरे बोल की दीपक, काय मत आहे तुझं? त्याच्या नादाला लय लागू नकोस. होय, तुझ्याकडे काय पैसा आहे ती का? तू घेऊनच आलाय. जरा टाकून आलो असतो. अरे दीप्या, 2 दिवस काळजीच करू नको जत्रा वस्तू. मी बी सावकाराकडे रक्कमच घेऊन आलो या. बर, करूचा येणे 2 दिवस जत्रा वस्तू. मग काय सुद्धा काळजी करू नको. अडचण काय आहे? बोंबाल तिथे की लोक अशी माझ्या नावानं. होय, ए अशा लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. चल आपण टाकून अरे येऊया. खऱ्या दोस्तालाच खऱ्या दोस्ताची जाणीव होणार. अरे तुमच्यासारख्याने काय जाणीव होणार आहे? याला काय कळायचं? ते पेत नाही, पेत असतं म्हणजे कळायला असतं की याला. आणि मग मग करा. अरे मदत करा पण चांगल्यासाठी करा.
दारूचं व्यसन लावण्यासाठी नको. अरे या असल्या दोस्तांमुळे तर दीपकच्या संसाराची पाक वाट लागली. दीपक, अरे दीपक, दीपकराव आहेत का घरी? दीपकराव, हो दीपकरावांचं घर हेच ना? हो, पण आपण कोण? काय हवंय आपल्याला? मी रामू सावकार, रामू सावकार. काय म्हटलं, दीपकरावनी आमच्याकडनं कर्ज घेतलं होतं घर गहाण ठेवून. काय? यांनी हे घर घाण ठेवलं? बरेच दिवस काय भेट नाही, गाठ नाही. मग आलो वाट वाकडी करून. जरा तेवढंच आपलं दर्शन होते का बघा म्हणलं दीपकरावांचं. अहो सावकार, दर्शन द्यायला दीपक काय देव आहे मी थोडाच. या तुमचीच कमी होती, कायम मध्ये टक्काची सवयच आहे तुम्हाला. होय. अरे संतोष, व्याजानं पैसे घेतलेला माणूस काय आणि देव काय, प्रत्यक्ष भेटणे ही दुर्मिळच आहे रे. होय, म्हणून काय मग घरापर्यंत आलात? बसा, मी चहा आणते. वहिनी, चहात थोडे आले टाका. नाही म्हणलं घसा थोडा खराब झालाय हो. हो, टाकते. सावकार, माकडावानी पाला घेऊन पडायची सवय आहेच की म्हणा. व्याज नाही तर चहा, तेवढंच 5 रुपये वाचलं. बरोबर का नाही? तेवढं पण आम्ही हलकत नाही हा. आता पण एक गोष्ट लक्षात ठेवा सावकार. अरे चहाच करतो म्हणल्यानंतर म्हटलं थोडी जाले टाका. होय. नाही कसा जरा खराब आहे ना. आता देणारच येतोय, आपण नाही कसं म्हणायचं. सावकार, एक गोष्ट लक्षात ठेवा. हा धंदा तुमच्या कधीतरी अंगलट येणार. नाहीतर एखाद्या गरीबाचा तुम्हाला शाप लागणार. शाप. शाप नाही, आशीर्वाद मान आशीर्वाद. आशीर्वाद. अरे लोकांचे नड काढतो आम्ही, नड. त्यांच्या अडचणी सोडवतो. तेच गोर गरीब लोक आम्हाला आशीर्वाद देतात. शाप नाही. अहो सावकार, नड बँका सुद्धा काढतात, पण त्या काय असं घरापर्यंत येत नाहीत तुमच्यासारखं. बँका नड काढतात म्हणे, बँका नड काढतात. अरे त्या बँका नड काढतात, पण त्यासाठी कागदपत्र गोळा करावी लागतात. आणि कागदपत्र गोळा करता करता लोकांच्या नाकी नव येते. अरे ठीक नको, पण कुत्रावर अशी अवस्था होत्या लोकांची. पण आम्ही रामू सावकार एका बॉन्डवर नुसता अंगठा उठवले की पैसे देतोय टकाटक. भीक नको, पण कुत्रावर. आणि म्हणूनच असं कुत्र्यासारखं दुसऱ्याच्या दारात येत आहे वाटतं. कुत्र होय, कुत्र. कुत्र म्हण, मांजर म्हण, डुक्कार म्हण, आम्हाला लाज नाहीये. फक्त व्याज घेतो, व्याज. चहा घ्या. वास अगदी छान आला चहाचा. होय. आले नक्की टाकले असणार वहिनीने. संतोषराव, वाडा चहा, वाडा फुकटचा. वा वा वहिनी वा, चहा फक्कडच झालाय. परत कधी आलो तर असाच चहा करत जावा. हो काय, हो अजून एक द्या त्यांना हवा असेल तर. नको नको, बस पोटापुरतच खावं, जास्त लक्ष द्यायचं नाही. आम्ही 10% वर व्याज घेतो का? हो. 11 देतो म्हणला तरी घेत नाही. वहीन निघाला काय? थांबायचं जरा. आणि एक काम करा, सांगा दीपकरावांना आम्ही येऊन गेलो म्हणून. काय जरा भेट झाली असती म्हणजे बरं झालं असतं. आणि असू द्या लक्ष आमच्याकडे गरीबाकडे. वहिनी, अशा माणसांना अजिबात घरी घेत जाऊ नका. यांची नजर काही चांगली नसते. भाऊजी, अहो यांनी एक घर घाण ठेवलं हो. माझं मेलीचं नशीबच फुटकं बघा.
नशीब फुटकं नाही, माझं नशीब फुटकं आहे. अगं जेव्हापासून तू माझ्या घरात आलीस तेव्हापासून माझी वाट लागली पांढऱ्या पायाचे. अरे दीपक, काय बोलतोयस? अरे तुझ्या संसारासाठी ती राब राब राबते आणि तू तिला पांढऱ्या पायाची म्हणतोयस? ए संत्या, नवरा बायकोच्या भांडणात चोंबड्यावानी बोलू नकोस. चाल चाल नाही घेतून. अरे पण दीपक, अरे जा की तो. मी काय बोलले? तू काय बोललेस? तुझी जीभ लय सुरू सुरू करायला लागल्या. अहो, थांब. मी खरंच कुणापाशी काहीच बोलत नाही हो. काही बोलत नाहीस? उलतान तापून डागच देतो जीभीला. अहो, चाल. ऐका. चाल. सोडा मला. मेले, मेले, वाचवा, वाचवा, मला कुणीतरी वाचवा. अहो, नको, नको, नको. आई गं. शेवंता, अरे शेवंता, काय का नाही शेवंता का खोली बदलली? शेवंता, अरे ये शेवंता, कोण आहे? अरे कोण म्हणजे काय? एवढ्यात ओळखी सारलीस काय? या सावकाराला विसरतेस रे तू. काय हो सावकार? काय नाही, आलो होतो असं. काय आमची आठवण बिटवण काय का होते का नाही? मस्त होत्या की. अव नाव व्हायला असं काय झालंय? नाही काय, आम्ही अडचणीत आलोय. दुष्काळ पडलाय, पाऊस नाही, पाणी नाही, कर्ज दिले ती पण वसूल नाही, आणि पैसा नसला की डोकं अगदी जाम होतं जाम. आणि मग कुठंतरी मन रिझवावं म्हणून आपलं शेवंता. तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे ग मन रिझवायला? मग होऊन जाऊ दे की एक फक्कड असेल. लावणी, लावणी म्हण एक लावणी. लावणी होय? मग ऐका की. हा. वाट पाहिली का? वाट पाहिली का? काल खूप वाट पाहिली पण नाही आला. मला वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल. राया वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल. राया वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल. राया वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल. राया वाटलं होतं तुम्ही याल.
निवांत. अरे वा 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 दीपकराव, किती हुडाकलं पण गावला नाही, अगदी चालून आलाय की रे. सावकार, हा? एक काम होतं म्हणून आलोय. काय काम घेऊन आलाय? जरा नड होती. ए नडबीड आता काय आणू नको, आम्ही आम्ही या. सावकार तुमचं आपलं चालू दे, मी येते. हा ये लक्ष असू दे. जरा पैसे पाहिजे होतं सावकार. पैसे तुला माहितच आहे, मी गहाण काय तर ठेवल्याशिवाय पैसे देत नाही. पण सावकार, पण बिन काय सांगू नको. एवढ्या वेळी नड काढा सावकार. हे बघ, तुला चांगलं माहित आहे, काहीतरी घाण ठेवून घेतल्याशिवाय मी पैसे देत नाही. पण सावकार, काय पण तुमचं मागचं पैसे आणि आत्ताचं पैसे सगळे एकदम पैसे फेडतो. अरे असं म्हणत म्हणत 3 वर्ष काढलीस तू. पण सावकार, पण काय द्या पैसे. घाण ठेवायसाठी काय आहे का? घर जागा जमीन दागदागिने हे तर माझ्याकडे पहिलंच घाण आहे तुझं. आता कशावर तुला कर्ज द्यायचंय? सावकार, मी काय घाण ठेवू शकतो? अरे काय करतो, काय घाण ठेवू शकतो हा तुझा प्रश्न, मी काय सांगणार. घाण ठेवलंच पैसे देणार. घर, जमीन, शेती, सोनं नाणं आधीपासूनच तुमच्याकडे घाणवट आहे. आता माझ्याकडे घाण ठेवायला उरलंयच काय सावकार? हा पण हा अरे आहे तुझ्याकडे एक गोष्ट आहे घाण ठेवण्यासारखी. कोणती सावकार? अरे तुझं आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी एक वस्तू आहे तुझ्याकडे घाण ठेवण्यासारखी, आणि त्याच्यावर मी नक्की पैसे देतो. कोणती वस्तू सावकार? वस्तू सांगू? सांगा सावकार, सांगू? सांगा. अरे तुझी बायको. मी तुम्हाला जीवन सोडणार नाही. माझे पैसे वापरतोस, माझी गचुडी धरतोस, धरायची त्या रामू सावकाराची गचुडी धरली, सोडणार नाही. 8 दिवसात तुझ्या घरावर जप्ती आणतो. घराव रामू सावकाराची गचुडी धरती काय तुला धावतो? चल माझ्यासमोर चल. माझी गचुडी धरतोय हरामखोर. 8 दिवसात ह्याला घात नाही बाहेर काढला. नावाचा रामू सावकार नाही, रामू सावकार. ताई अगे ताई, बाई अगे ताई, आहेस का घरी? काय पलीकडे आहे बघ. कसा आहे? मी बरा आहे, आणि तू? अरे मी मस्त आहे रे. हे बघ तुझ्यासाठी का आणलंय, इकडे बघ. कुठं बांधलं तिकडं? काय चॉकलेट मामा मला मला नाही तुला कुठं तुला आणलं राजा. बोल मम्मी कुठे आहे? आता आहे. आणि पप्पा पप्पा बाहेर गेले. कशाला रे? दार प्यायला. तू केव्हा आलास? आता चालू आणि आई कशी आहे? आहे. बरे आहे. बरेच दिवस झाले म्हणलं तुझी माझी भेट नाही म्हणून तुला भेटण्यासाठी आलो. बरं झालं आलास. तू बस, मी चहा आणते. ठीक आहे. तुझा अभ्यास काय म्हणतोय? छान. आणि तू क्लासला जात होतास ना? हो जातो ना. कुठे रे? पेटत. आणि कुठल्या क्लासला? सरस्वती क्लासेस. कोण घेतंय? किशोर पाटील सरांचे मॅडम होतात. होय. अरे वा, मग पास झाला. छान शिकवतात? हो. काय नाही, मग काय पास होत आहे. आम्ही नापास झालो मागे शिकून. पप्पा कुठे गेले? बाय. होय. कोण? मेवणे. नमस्कार दाजी. नमस्कार मेवणे, नमस्कार. दाजी तुम्ही पुन्हा दारू पिऊन आला? अरे कोणाच्या बापाची भीती आहे काय? पण दाजी पदरच्या पैशानं पितोय. पण दाजी दारू पिणं चांगलं नाही. आता तुम्ही आम्हाला शिकवा.
काय चांगलं आणि काय वाईट ते. पण दाजी बांध विषय एकदम बांध. आम्हाला शिकवतायत दारू पिणं चांगलं नाही. शिकवायला आले दारू पिणं चांगलं नाही. येतो मी. हॅलो हॅलो आई आई कशी आहेस तू? मी बरी आहे लेकरा. आता तू कशी आहेस? मला काय धाड भरली आहे? पण तुझा आवाज असं काय येतोय ग? बरी आहेस ना? ताप तर आला नाही ना तुला? आई मी बरी आहे. बाळा अगं तू सुखात तर आहेस ना? तुला कसला त्रास तर नाही ना? अगं आई मला इथं कसलाच त्रास नाही. मी अगदी व्यवस्थित आहे. काळजी घे बाई. जावई बाबा बरे आहेत ना? कुठे गेलेत ग ते? अगं आई ते कामानिमित्त बाहेर गेलेत. पित तर नाहीत ना बघा आता? नाही त्यांनी कधीच दारू सोडली. बरं झालं बाई माझी चिंता मिटली. तुझ्या बापाच्या माघारी तू सुखात राहावं एवढीच इच्छा माझी होती बघ. त्यांना काही तुझा सुखी संसार बघायला मिळाला नाही. ते गेले मरून. मी बाई माझ्या परीने दिलंय लग्न लावून काही गडबडीत. बाईच्या जातीला नवरा चांगला मिळाला की सारं मिळाल्यागत असते बघ. बरं ठेवते आता फोन. स्वतःची काळजी घे बया. हो आई. मम्मी मम्मी मी नाही जाणार शाळेला जा. सोन्या इकडे बरं. असा हट्ट करायचा नाही. तू पहिला चल बघू आधी शाळेला जा. मला खावायला पैसे दिल्याशिवाय मी शाळेला जाणार नाही. असा हट्ट करू नये बाळा. तू शहाणा बाळ आहेस की नाही? तू शाळेत आला की तुला पैसे दे मग तर जाशील की नाही शाळेला? पप्पा पप्पा मला खावायला पैसे द्या ना. ए चल हो बाजूला. इथं मला दारूला पैसे नाहीत आणि खाऊला पैसे माग. अहो याच्यावर काय राग करताय? तू कारणीभूत आहेस याला. तू काय काय थेर करते सगळं माहिती आहे मला. काय काय थेर केली हो मी? तू काय थेर केलीस? पप्पा पप्पा मम्मी मार नका मार हा, दीपक. खबरदार जर वहिनीवर हात उचलशील तर. ए पण त्या ये तुझीच वाट बघत होतो. वहिनी तुम्ही आज जावा मी बघतोय याच्याकडे. हा तू आज जा. तू बी आज जा. मी थांबतो बाहेर. तुमच्या जीवाला काही हात? वहिनी तुम्ही याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही आज जावा. अरे दीपक अरे सोन्यासारखा संसार आहे. देवाने एक गोड मुलगा दिलाय. अरे का उद्ध्वस्त करतोय स्वतःचा संसार? तू कारणीभूत आहेस या साऱ्याला. मी अरे मी काय केलं? तू काय केलंस आणि काय करतोयस हे सगळं मला माहित झालंय त्या सावकाराकडनं. असं म्हणजे या सगळ्याची जड तो सावकार आहे तर मग तर तुला दूध का दूध आणि पाणी का पाणी करूनच दाखवतो. ए जा रे. अशी लय बघितली दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारे राजहंसाची अवलाद. यशवंतराव अहो पाहुणं नमस्कार. यशवंतराव कधी आलाय? आज तर सकाळी. कसं काय बरं आहे का? आज तर सकाळी म्हटलं जाताना तुमची भेट घेऊन जावं. का हो काय काम काढलं? काम असं काही खास नाही तरी पण बोला की. ताकाला जाऊन मोगा चढवायची काय गरज आहे? त्याचं काय आहे? स्पष्टच बोला की. दाजी आमचे दाजी तुमचे खास दोस्तच. खास म्हणजे काय लंगोटी यारच की. पण हल्ली जास्त दारू प्यायले म्हटलं तुमच्या कानावर ही गोष्ट आहे नाही बघावी. पाहुणं तुमचा काहीतरी गैरसमज होते. तुमचा दाजी त्यातला आहे का? नाही म्हटलं तुमच्या कानावर गोष्ट आहे ना बघावी. तुमचं कान कोणीतरी भरवले ती. तुमच्या दाजींच्या बद्दल तुमचा गैरसमज कोणीतरी केलाय.
अहो दाजी त्यातलं नाही ते. अहो किती वर्षाचे आमचे दुसते, तुमचा काहीतरी गैरसमज होते. पण यशवंतराव तुम्ही तर त्यांचे खास दोस्त. अहो खासच. आता तुम्ही म्हणताय म्हटल्यानंतर मग काय, तुम्हाला माहिती आहे की कशी विश्वासाची आमची विश्वासाची मैत्री आहे ते. पण 4 गोष्टी समजून सांगितल्या तर यशवंतराव लय उपकार होतील हो. अहो, उपकार कसला त्यात. आता ह्या गावात तुमच्या दाजीला आम्ही समजून सांगाय नाही तर कोण सांगणार दुसरं. हो ते पण खरंच आहे. अहो तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका, पाहुणं निवांत जावा. तुमच्या दाजीचा करेक्टच कार्यक्रम करतो, तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका. लय उपकार होतील यशवंतराव. या तुम्ही या येऊ का मी? या अगदी बिनधास्त जावा. आणि चांगल्या गोष्टी 4 समजून सांगा. तिची काय काळजीच करू नका तुम्ही. येतो मी. या या या. ही गोष्ट आत्ताच्या आत्ता सावकाराच्या कानावर घातली पाहिजे. आणि जर सावकाराला नंतर समजलं तर आपल्या घरावर जप्त्या अंड्याशिवाय काय राहणार नाही. ताबडतोब जाऊन सावकाराच्या कानावर विषय घालायला पाहिजे. संतोषराव, अहो संतोषराव आहे का घरी? संतोषराव. अरे कोण? दादा नमस्कार. या या या. कधी आलाय? अजून सकाळी म्हटलं तुमची भेट घेऊन जावे. अहो मग बरं झालं की त्या निमित्तानं आपली भेट तर झाली. हो. बोला काय म्हणताय, काय काम काढलं? त्याचं काय आहे, काम काय असं खास नाही, पण आहे म्हणा की. पण अहो दादा बोला, काय असेल ते स्पष्ट बोला. त्याचं काय आहे, दाजी हल्ली जास्त दारू प्यालेत. म्हटलं तुमच्या कानावर ही गोष्ट आहे ना बघावी. हो दादा, हे सगळं माहित आहे मला. त्याचे खास दोस्त यशवंतरावांना भेटून आलो, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. यशवंतरावांना? त्यांना काय म्हणून भेटून आला तुम्ही? म्हणजे अहो तो यशवंतराव तर ह्या सगळ्याची जड आहे. काय? अहो दीपकला बर्बाद करायला तो यशवंतराव तर जबाबदार आहे. पण यशवंतराव तर खास दोस्त आहेत त्या अजितचे. अहो त्या सावकारानं दीपकला बर्बाद करण्यासाठी त्या यशवंतला पाठवला आहे. पण यशवंतराव काय बोलले नाहीत मला. अहो त्याला बोलायला तोंड थोडंच आहे आता. म्हणजे मी नाही समजलो. अहो दादा, गोड बोलून बोलून दीपकचं घर, त्याची जमीन सगळी सावकाराला लिहून द्यायला लावली. पण यशवंतराव तर त्यांचे खास दोस्त. अहो दादा, पैशा पुढे कोणाच काय चालतंय का? त्या सावकारानं सुपारी दिल्या त्या यशवंतला. पण असू दे, तुम्ही काही काळजी करू नका, मी आता करतो सगळं बरोबर. संतोषराव, या गावात आधीच माझं कोणी ओळखीचं नाही, आणि असा ताईचा परपंच उद्ध्वस्त होताना मला बघवत नाही. संतोषराव, तुम्ही एवढी मदत केली तर लय उपकार होतील. संतोषराव दादा, तुम्ही काही काळजी करू नका. त्या सावकाराला आणि त्या यशाला मी बरोबर दुरुस्त करतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. संतोषराव, लय उपकार होतील हो तुमचं, लय उपकार होतील. दादा, काही काळजी करू नका, या तुम्ही. येतो मी संतोषराव. तर लक्ष असू दे. अरे गोरगरिबांच्या मुंड्या मुरगाळून पैसे गोळा करतात काय? गरिबांना लुटतात काय? अरे त्यांना व्यसनाच्या आरी लावतात काय? त्या सावकाराला आणि त्या यशाला असा काय धडा शिकवतो की जन्मात त्याची आठवण राहिली पाहिजे. अरे जमीनच काय, साध्या वाल्या पाल्यावर पाय ठेवताना सुद्धा 1000 वेळा विचार केला पाहिजे त्यांनी. सावकार, अहो सावकार, आहे का काही थंडीनं? अहो सावकार, राम राम. राम राम. अरे नुकताच राम राम घालतोय का? माझं काम बी करतोय. अहो सावकार, तुमचीच कामं करतोय की. अहो या तुमच्या कामाला माझ्या कामाला कुठे हात लागतोय? काय काम केलंस माझं? काय काम केलं? आम्ही बातमी आणली सावकार. बातमी? होय. कसली? अहो दीपकचा भाव भेटला होता मला. दीपकचा मेवना भेटला होता. बर, मला म्हणतो तुमचं आमचं दाजी लय तुमचं खास दोस्त आहे ते. बर, लय दारू प्या लागले ते. पुढं आमच्या ताईचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागलाय. तू काय म्हणलास? त्यांना 2 गोष्टी समजावून सांगा मला म्हणत होता. बर, तू काय सांगितलंस? मी म्हणलं तुम्ही काय सुद्धा पाहू नका, काळजी करू नका. बर, तुमच्या दाजेला माझं मी व्यवस्थित समजावून सांगतो. आता ह्या गावात आमच्याशिवाय कोण समजावून सांगेल का म्हणलं त्यांना. ही मात्र बेस. ह्या अशा पद्धतीने सांगून त्याला कटोला मी तुमच्या कानावर बातमी घालाय आलो. बेसच केलंस. अरे पण ती माझ्या कामाच काय झालं? अहो सावकार, ही तुमचीच काम आहे की. अरे ह्या कामात सोडून दे. मग कुठलं पायलचं मग काय काय? झालं? पायलचं. अहो सावकार,
जमाने विषय घ्या की जरा तो पायर हा विषय लय तापलेला विषय आहे. लय गरम खाणं म्हणजे तोंड भाजणार तुमचं. अरे तू काय बोलायला लागलायस? आणि सावकार ते हाय किती जरा कंदार कोण संत्या. त्याची काळजी तू करू नकोस. त्याचं बरोबर कांड पाडले आपण. अरे त्या संत्याचं आणि त्या पायलचं लपडायचं मी दीपकरावच्या कानावर घातले. आता बघ गाडी वाटल्या जा कसा होतोय धगाटा. अहो सावकार हे पाप आहे. बाप बाप पुण्य कुठलं काय घेऊन बसलायस? पाप पुण्याचा हिशोब तो करू नको. अहो सावकार भनी भावंडाच्या नात्याला तुम्ही राव कलंक लावला की. हे यशवंता गप माझा ऐक मी काय म्हणतोय ते. अहो सावकार सगळ्या समाजात त्यांची ख्याती आहे की. अहो दोघं भनी भावंडा प्रमाणे राहते ती. आणि तुम्ही त्यांचं लफडं म्हणून जे सांगितलं अहो त्या दीपकरावचं आता काय डोकं सणाकल असणार आहे की. बरं सावकार तुमची खोपडी मात्र खोपडी बरं का. नाद नाही करायचा हे रामूचा सावकार. ते संत्या काय म्हणतो ते? अहो तेच की भनी भावंडाचा नाता आहे आणि त्याच्याकडे मी गेलता बहुतेक. त्याच्या घरातनं बाहेर पडताना मी बघितलाय त्याला. बर त्याचे बी बहुतेक त्याच्या मेवण्यानं कान भरला असणार आहे दीपक. बर जरा काही कुरघोडी करर काय तू आपल्या विरोधात. कुरघोडी काय करतोय? त्याचं पाय बांधून टाकल्यात. सावकार त्याचा मेवना गाठ पडल्यापासून माझ्या पोटात कळच करायला लागल्या. का? अहो मला भ्याच वाटायला लागले. का? अहो हीच की आता आपण केलेलं सगळं करतं खेळा बिडा अंतर लय बेकार काम आहे. मला सुचतोय का मार ह्या वयाला. हे काय त्याला अरे युद्धात आणि प्रेमात सार काही क्षम्य असते. बाबा माझ्या जवळ नसते. अरे हरामखोरानो, निर्व्यसनी माणसांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची शिकार करता. आम्ही शिकारी आहे त्यांच्या माड्यावरचे लोणी खाता. आम्ही खातो हरामखोरानो, चला माझ्या बरोबर कुठं आणि माफी मागा त्या दोघांची. नाहीतर दोघांची धडगत नाही. बिन लायसनचा व्यवसाय केला आणि फसवणूक केली म्हणून दोघांना पोलिसांच्या हवाले करतो. चला माझ्या बरोबर. बोल बोल तुझा आणि संतचा काय संबंध आहे? बोल संतचा तुझा काय संबंध आहे? बोल थांब दीपक, बसायचा. तुला खरं खोटंच करायचंय ना, त्यासाठीच तर या दोघांना घेऊन आलोय. हरामखोरानो, आता बोलता का घालू लाग? बोल बोल मला, बोल बोल. त्या सगळ्यात त्याची कोणाची चूक नाही. आमची काही चूक नाही. मार नका आम्हाला. बोल. पैशासाठी आम्ही हे सगळं केलं. पैसे मिळवायसाठी घर दागदागिनं तुझं जमीन तुम्हाला मिळवला. अरे आम्ही एवढं पाप केलं. संतोष आणि पायलचे भणी भावंडाच्या नात्याला कलंक लावला. आमचं चुकलं. मला माफ करा. बघितलं दीपक, एवढ्या साध्या शिल्लक कारणासाठी अरे भवीन भावाच्या नात्याला कलंक लावलात, मैत्रीच्या नात्याला कलंक लावलात. अरे कुठं फेडाल हे पाप? करतोय त्याला साहित्य संस्कृती मंडळ एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं वास्तव वर्षी एक मराठी नाटक सादर करते. त्याला साहित्य संस्कृती मंडळ कौटुंबिक जिव्हाळ्याचं वास्तव स्पर्शी सामाजिक आणि भावनात्मक नाटक प्राध्यापक किशोर पाटील लिखित माझं घर माझा संसार, माझं घर माझा संसार या नाटकाचा अल्पासा पात्र परिचय. पायल, पायलच्या सुस्वभाविक सुसंस्कृत पत्नीच्या भूमिकेत मोहिनी खोत. सोन्या, पायल आणि दीपकचा मुलगा सोन्या. सोन्याच्या भूमिकेत चैतन्य पवार. यशवंत, दीपकचा कुटील कारस्थान करणारा
मित्र यशवंतच्या भूमिकेत यशवंत पवार. संतोष एक सुस्वभावी आणि चांगला दीपकचा मित्र संतोषच्या भूमिकेत संतोष माळी. दादा पायलचा भाऊ दादाच्या भूमिकेत गजानन कुलकर्णी. सेवंताच्या भूमिकेत मिस दीपाली. सावकार या नाटकाचा मेन खलनायक सावकारच्या भूमिकेत संजय काळे. लेखक प्राध्यापक किशोर पाटील. रंगभूषा वेशभूषा मेकअप श्री अमोल उर्फ विजय पाटील. आनंदराव काका पाटील. लाईट इफेक्ट प्रकाश योजना श्री रणजित पाटील. निर्माता अर्थात अर्थसहाय्य ग्रामस्थ यात्रा कमिटी चिंचणी आणि ग्रामपंचायत चिंचणी. आणि या नाटकाचा दिग्दर्शक प्राध्यापक किशोर पाटील. सादर करते कला साहित्य संस्कृती मंडळ. कौटुंबिक जिव्हाळ्याचं हृदयस्पर्शी वास्तवस्पर्शी आणि भावनात्मक नाटक माझं घर माझा संसार. माझं घर माझा संसार.